श्री लक्ष्मी महात्म्य। नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। ओम श्री लक्ष्मी देवे नमः। ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो श्री गजानना गौरी सुता शिवनंदना सर्वेशा भवभयहरणा। नमन माझे साष्टांगी आता वंदिली सरस्वती विद्यादात्री भगवती वीणाधारिणी ज्ञानवती जगन्माता विश्वाची। आता नमूया गुरुराया श्रीपाद वल्लभ दिगंबरा सुखदाता सद्गुरुराया चित्तशुद्धी जाहली। सर्व ग्रह देवगण ऋषी मुनी संत सज्जन करुणी तयांना नमन। प्रारंभू ग्रंथपठन। ऐका ऐका हो भक्तजन लक्ष्मी व्रत करूया कथन आचरिता ते होई प्रसन्न। लक्ष्मी माता तुम्हावरी युगात श्रेष्ठ युग द्वापार पवित्र देश सौराष्ट्र घडली तेथे जी गोष्ट श्रवण करावी आता। सौराष्ट्र राज्यात ते वेळी भद्रश्रवा राज्य करी वेद वेदांत सर्व जाणी महावीर पराक्रमी सूरजचंद्रिका नामे गुणी पतिव्रता त्याची राणी देखणी सुलक्षणी दोघेही प्रेमे नांदती उभयंतांना अपत्ये 8 सप्तपुत्र लागोपाठ कन्या असे एकटी शांबाला धाकटी नगराबाहेर उद्यानात शांबाला होती खेळत त्याच समयी राजवाड्यात चमत्कार ऐसा जाहला। माता लक्ष्मी म्हणे मनात जर राहिले राजगृहात तरी राजहस्ते जनात सुख समृद्धी नांदेल। गेले मी गरिबा घरी एकटाच तो घेईल संपत्ती सारी इतर प्रजा बिचारी दारिद्र्यात राहील। केला ऐसा विचार मनी वृद्धेचे मग रूप घेऊनी काठी घेऊनी राजसदनी एके दिनी निघाली। ती राजद्वारी येतसे तिज अडवून दासी एक पुसे आधी मज सांगी जे कोण हवे तुझसी। मज सांग तू कोण काय तुझ्या ठाव ठिकाण काय येण्याचे कारण सर्व सांग नाव ही। वृद्धारूपी लक्ष्मी सांगे भुवनेश ब्राह्मण स्वामी माझे द्वारकापुरी राहणे आमुचे कमला नाव असे माझे। पूर्वजन्मी राणी तुमची पत्नी होती एका वैश्याची निशिदिनी त्या दोघांची भांडणे मोठी होत होती। दरिद्र वैश्य पीडित असे रोज पत्नीस मारीत असे नाना प्रकारे छळीत असे अन्न पाणीही देईना म्हणून ती अतिवैतागाने पडली घराबाहेर रागाने भटकू लागली रानोवनी दया मला तिची आली। तिच्यापाशी मी गेले कारण दुःखाचे विचारले समाधान तिचे केले उपदेश देऊनी। जे व्रत धनसंपत्ती देते थोर लक्ष्मी व्रत ते सांगितले मी तिथे पूजा विधी सर्वही मी सांगितले जसे श्रद्धा भक्तीनी तसे लक्ष्मी व्रत करीत असे। मग लक्ष्मी प्रसन्न जाहली दारिद्र्य त्यांचे संपून नाही उरले काही भांडण संतती संपत्तीने घर भरून आनंदी आनंद जाहला। मग यथाकाळी पुढे निर्वतली ती दोघे गेली व्रत पुण्यमार्गे सुखाने लक्ष्मी लोकी। लक्ष्मी व्रत केले तितकी वर्षे वैभवात तितकी 1000 वर्षे राहुनी आता राजकुळात जन्म लाभला त्यांना। भोगविलास सगळा सदोदित मिळे राणीला भुलुनी त्या ऐश्वर्याला विसर पडला व्रताचा। लक्ष्मी व्रताचे स्मरण द्यावे राणीस म्हणून येथे आले जाण सांगतव राणीला। ऐकून तिचे भाषण
दासीस कौतुक वाटोन, विचारी वृद्धेस आपण लक्ष्मी व्रताची माहिती. जोडोनी दोन्ही हात वृद्धेस दासी विनवित, म्हणे सांगावे लक्ष्मी व्रत करावे कैसे केव्हा. वृद्धारूपधारी लक्ष्मी ती तिजवर प्रसन्न झाली होती, म्हणून व्रताची माहिती तिज केली कथन. मार्गशीर्ष पवित्र मास पुण्यकर्म आरंभण्यास, तोच योग्य लक्ष्मी व्रतास प्रत्येकी वर्षी सर्वदा. या महिन्यात दर गुरुवारी आपण राहावे व्रतधारी, मन ठेवावे शांत भारी, शुद्धाचरणी असावे. भरला कलश किंवा कळशी घेऊन, तित पैसे सुपारी दुर्वा घालून, बोटे हळद कुंकू लावून, ओढावी कलशाच्या 8 बाजूंना. डहाळे द्यावे 5 झाडांचे, कलशात नीट ठेवायचे. तांदूळ थोडे पसरावयाचे स्वच्छ पाठावरी एका. जमीन थोडी सारवायची, मग बैठक मांडावी पाटाची. सभोवती रांगोळी काढायची, त्यावरी कलश ठेवावा. श्री लक्ष्मी देवे नमा म्हणा. श्री लक्ष्मी देवी पूजा. दूध फळे मिष्टान्न ठेवा. अर्पण करा नैवेद्य. मग आरती ओवाळा. मनोभावे प्रार्थना करा. श्री लक्ष्मी मातेला सांगा मनातली इच्छा. हे भगवती माते लक्ष्मी, यथामती यथाशक्ती जी सेवा करीतो आम्ही, मान्य करुनी घेई तू. आम्ही अज्ञानी बालके अपराधपोटी घालगे, झडकरी धावूनी ये आम्हा हो प्रसन्न. आम्हावर कृपा कर, सुख भरो घरदार, दुःख दारिद्र्य निवार, सुखी ठेवी आम्हा. विपुल धन संपत्ती लाभो, आपत्ती कधी न येवो. आयुष्यवान संतती होवो, उजळो भाग्य आमुचे. महामाये जगज्जननी, शंखचक्र गदावाणी, कमलासने शक्ती भवानी, नमोस्तुते लक्ष्मी देवे. ऐसी प्रार्थना करून करावे साष्टांग वंदन, मनकामना होतील पूर्ण. ऐसे व्रत केल्याने दिवसभर उपवास करावा, दूध फळांचा आहार घ्यावा. सतत मनी जप करावा लक्ष्मी नामाचा. सायंकाळी पूजावी गाय, अर्पण करावा महानैवेद्य. आपण आणि कुटुंबीय जेवावे आनंदे. कलशातील पाणी दुसरे दिनी, ओतावे गाठून विहीर तटीनी. 5 डहाळे 5 ठिकाणी, एक एक ठेवावा. नंतर घरी परत येऊन, ज्या ठिकाणी केले पूजन, हळद कुंकू तेथे वाहून, नमस्कार करावा भावे. ऐकूनी दासीचा आनंद झाला, म्हणे तुला मी बहु त्रास दिला, तरी क्षमा करावी मजला, रुष्ट न होता. आता राणी पासी जाते, तुझा निरोप तिजसी देते. तू जरासी थांब येथे, येईल राणी झडकरी. पण त्या राणीला धनाचा महागर्व झाला वैभवाचा. निरोप समजला वृद्धेचा, आली तेथे तोऱ्याने. म्हणे थेरडी भिकारिणी, येथे ऐसी येऊनी, गातेस व्रताची रडगाणी. चालू लाग त्वरित येथोनी. लक्ष्मी म्हणाली राणीला, तुझ वैभवामुळे गर्व झाला, उन्मत्तपणा अंगी आला. पूर्वस्थितीचा तुझ विसर पडला. अतिशुभ दिन आजचा, असे हा जाण लक्ष्मीचा. केलाचा अपमान माझा, भोगशील त्याचे फळ. ते शापवचन ऐकूनी क्रोधायमान झाली राणी. म्हातारीस केली मारहाणी, बोलोनी अद्वा तद्वा. न थांबता तेथे क्षणभरी, जावे स्वस्थाना सत्वरी. लक्ष्मी माता वृद्धारूपी म्हणाली मनी. लक्ष्मी निघाली तेथोनी, शांबाला आली समोरनी. योगायोगे भेटल्या दोघीजणी, सुदैव त्या कन्येचे. लक्ष्मी राजकन्येला सांगे, घडला प्रकार जो राजवाड्यामध्ये. शांबालेस वाईट वाटले, क्षमा तिने याचिली. पाहुनी ती बाला सालस,
आला कळवळा लक्ष्मीस. लक्ष्मी व्रताचा सोहळा समस्त केला कथन तिज लागी. तो मार्गशीर्षातला दिन गुरुवारच होता प्रथम. म्हणून पूजिला लक्ष्मीनारायण राजकन्येने यथाविधी. शेवटच्या मग गुरुवारा झाली तिच्यावर लक्ष्मी कृपा. मनातली सारी इच्छा परिपूर्ण जाहली. एक सिद्धेश्वर राजा मालाधर सुपुत्र त्याचा. राजकन्येस मिळे तो वरसाचा. विवाह झाला त्यांचा. राजकन्या सुखी मनात नांदू लागली आनंदात. लक्ष्मी मातेच्या कृपेत धनवैभवी विसावली. इकडे भद्रश्रवा राजा त्याची राणी सूरजचंद्रिका. लक्ष्मीचा कोप झाला म्हणून दरिद्री जाहली. हा म्हणता गेले राज्य. धनवैभव झाले नष्ट. 18 विश्वे दारिद्र्य. दशा जाहली अनन्य. होता लक्ष्मीची अवकृपा. चाले ना कोणाची मात्रा. फळे कर्माची आपल्या भोगावीच लागली. म्हणून राजा राणी ती दुःख क्षणोक्षणी भोगती. हाल हाल निशिदिनी होती. करावे काय सुचेना. मग विचार केला राणीने. ती पतीला म्हणे जावई भला असल्याने साह्य त्यांचे मागावे. त्याच्या राजमंदिरा जावे. दुर्भाग्य आपुले कथन करावे. दया उपजेल अंतरी त्याचे. देईल काही द्रव्य. त्याचप्रमाणे निघाला राजा. राजधानीत आला जावयाच्या. बैसला एकटा काठी नदीच्या विश्रांतीसाठी. काही दासी राजगृहातील तेथे आल्या भरण्या जल. भद्रश्रवाला पाहून सरळ चौकशी केली त्यांची. आपण कोठून आला. कोणाचे कोण आहा. आपले शुभ नाम सांगा आता सर्व आम्हासी. वदनी राजलक्षण विलसे. परी दशा हीन दिन दिसे. कथन करा सत्य ते असे. आता करा सत्वरी. त्या दासीने राजाचे तव सांगितले नाते गोते सर्व. नवल वाटून घेतली धाव. गेल्या मग त्वरेने. श्यामबालेला राजवाड्यात पित्याचा कळविला वृत्तांत. आश्चर्य मोठे वाटत तो ऐकता तिला. मग तिने काय केले. बोलाविले दासी मेनका. पाठविले वस्त्रभूषणांसह तिला. आनावया पित्यास आपुल्या. राजद्वारी येता भद्रश्रवा. सत्कार त्याचा केला ते धवा. दासदासी करण्या सेवा होते तत्पर. भोजन पंचपक्वानांचे रिझवया मन राजाचे. गीतवाद्य नर्तनाचे कलाकार सिद्ध होते. राहून काही दिवस घेऊन मुलीचे आतिथ्य सहवास. राजा चालला नगरास परतून आपुल्या. जाताना कन्येने त्याचा हंडा भरला द्रव्याचा. दिला हाती पित्याच्या आदराने प्रेमाने. संतोष झाला राजास. येऊनी पोचला स्वधामास. म्हणे आपल्या पत्नीस हे पहा आणले द्रव्य. हंडा उघडून पाहिला चमत्कार घडून आला. द्रव्यभार सर्व नष्ट झाला. तयाचे झाले कोळसे. गर्व होऊन सूरजचंद्रिकेला लक्ष्मीचा अपमान केला. म्हणूनच अकल्याण तिला भोगावयास लागले. लक्ष्मी भक्त श्यामबाला उन्मत्तपणा नव्हता तिला. तिच्या सदनी धनसुखाला कमी नव्हते काहीही. भिकारी झाली सूरजचंद्रिका. गेली मुलीच्या घरी एकदा. कुशल विचारी कन्यका. तेव्हा आपुल्या मातेला तेस करुणी नमन. तिचा आदर सत्कार करून. होता गुरुवार तो दिन मार्गशीर्षातील शेवटचा. शांबाला लक्ष्मी व्रतस्थ केले भक्तीने लक्ष्मी व्रत. मोठा आग्रह करीत मातेकडूनही करविले. तिथे राहुनी दिवस काही सूरजचंद्रिका निघाली गृही. लक्ष्मी व्रत केले तिनेही म्हणून परत लाभली श्रीमंती. पुढे काही काळी सरी शांबाला आली माहेरी. तिथे मात्र तिजला परी अनुभव आला वेगळा.
द्रव्य न देता पित्यास, कोळसेच दिले तयास, रिक्त हस्ते धाडिले आपणास, म्हणून कोपली माता. श्यामबालेला काही म्हणून माहेरी विचारले नाही कोणी. कन्येची भेट ही मातेनी मुळीच घेतली नाही. त्या श्यामबालेला तरीही मातेचा राग आला नाही. सत्वरी ती स्वगृही परत पाऊली निघाली. निघताना एक गोष्ट करून, थोडे मीठ तिथले घेऊन, मग नीट वाट धरून निघाली आपल्या राज्यासी. येऊन पोचली राजमंदिराला. पती मग विचारी पत्नीला, गेली होतीस तू माहेराला, तेथून काय आणले? तिने त्यावर दिले उत्तर, मी आणले राज्याचे सार, ते ऐकून नवल वाटले फार. श्यामबालेच्या पतीला. पत्नीला तो म्हणत असे, काय ते मज दाखविसे? ऐकून श्यामबाला म्हणत असे, थोडा धीर धरा. मग आचाराला सांगून स्वयंपाक केला अळणी. राजा तेव्हा भोजना बैसोनी, घास खाऊनी चकित झाला. काय केले श्यामबालेने? थोडे मीठ वाढिले तिने. पदार्थ पात्रातले तेने, रुचकर सारे लागले. ती हळू गोड हसली, हेच राज्याचे सार म्हणाली. पतीसही ही गोष्ट पटली, मनी विचार करिता. मग त्या उभयंतांचे स्मरण करोनी लक्ष्मीचे, भोजन झाले आनंदाचे, नांदू लागली सुखाने. सारांश, लक्ष्मी व्रत हे शीघ्र फलदायी आहे. करिता श्रद्धेने जीवनात हे आनंद सुख देईल. सुख समृद्धी प्राप्त होईल. धनधान्याची वृद्धी होईल. मनोकामना पूर्ण होईल. ऐसी व्रताची प्रसिद्धी. स्त्री पुरुष भक्त भाविक करिता लक्ष्मी व्रत एक. देईन त्यांना वैभव सुख, सत्य सत्य ही वाणी. प्रत्यक्ष लक्ष्मीने ऐसे स्वमुखे सांगितले असे. पद्यपुराणी वर्णिलेसे विस्ताराने सर्वही. लाभावयासी धनधान्य, मिळावयासी सर्व सौख्य, इच्छित व्हावयासी साध्य. लक्ष्मी व्रत करावे, करुणी लक्ष्मी पूजन भावे. हे महात्म्य पठन करावे किंवा श्रवण करावे, म्हणजे लाभते फळ. लक्ष्मी व्रत केल्यावरी एक, पुढे गुरुवारी प्रत्येक. दिवसातून निदान एक वेळा लक्ष्मी महात्म्य वाचावे. महालक्ष्मी प्रसन्न होईल. विपुल धनधान्य देईल. लक्ष्मी कृपेने लाभेल ऐश्वर्य भूमी गृहवाहन. वैभव झाल्यावरी प्राप्त होऊ नये कधी उन्मत. करावे लक्ष्मी व्रत ठरल्यावरी नम्रतेने. स्वतः हे करावे व्रत, जमवून स्वकीय अप्त. करवावे त्यांचे कडूनही व्रत, होईल सर्वा धनलाभ. ऐसे महिमान लक्ष्मी व्रताचे, ह्याने होतसे भले सर्वांचे. करोनी नमन जपीजे, ओम ह्रीं लक्ष्मीभ्यो नमः. हा लक्ष्मी प्राप्तीचा मंत्र, संकल्पसिद्धीचा साक्षात. यास्तव जावा जपत, नित्य नेमी सर्वदा. शुभम भवतु. ओम ह्रीं लक्ष्मीभ्यो नमः. ओम शांती शांती शांती. श्री महालक्ष्मी देवतार्पणमस्तु.